आठवते तुम्हाला लग्नात सुद्धा राधाताई म्हणून मी सतत उल्लेख करत होते। राधाताई तू इथेच आहेस का? राधाताई तू इथेच असेल तर ये ना बाहेर का? राधाताई। तेव्हा मला सत्य कळलं, राधा नावाची बाईच अंबिका आहे। ही अथर्वची पहिली बायको तुमची सवर, स्वर्गवासी अंबिका अथर्व रामपुरे। तुमची पहिली पत्नी जी या जगातच नाही। हे समजल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती। मला काहीच समजत नव्हतं। मी ताईवर रागावले, तिला जाब विचारला, इतकं मोठं सत्य माझ्यापासून का लपवलं? तेव्हा तिने मला सत्य सांगितलं, मी वेदाची आई आहे आणि मायाने माझा खून केला। वेदा जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत मी या घरातून नाही जाऊ शकत। तोपर्यंत अंबिका ताईच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही। तिची मदत व्हावी म्हणून ती मला इथे घेऊन आली। त्याच वेळी तिने मला आणखीन एक सत्य सांगितलं, ती फक्त अंबिका नव्हती, तीच लहानपणी हरवलेली माझी सख्खी बहीण राधाताई होती। आपण दोघांनी जिला शोधण्याचा प्रयत्न केला होता तीच राधाताई। त्यानंतर एक दिवशी बाबा घरी आले, त्यांनी आम्हाला सगळं सत्य सांगितलं। या सगळ्या मागे मंजिरीचा हात आहे। मंजिरीने अंबिका ताईचा खून केलाय, कारण तिला तिचा आत्मा त्या कवडीमध्ये कैद करायचा होता। पण ताईची पत्रिका वेगळी असल्यामुळे तिचा आत्मा त्या कवडीत कैद झाला नाही, तो भटकत राहिला आणि तो अंबिका ताईचा आत्मा आजही इथेच आहे। तिने एक प्रण घेतलंय, वेदाचं रक्षण करण्याचा प्रण। आजपर्यंत वेदावर आलेल्या प्रत्येक संकटामध्ये ताई माझ्या सोबत होती। ती आजही इथेच आहे, फक्त आणि फक्त वेदाला जपण्यासाठी। अंबिका इथेच आहे, या घरात आपल्या सोबत आहे। हो, कुठे ती? हाँ ती
आता इथे आपल्या सोबत आहे? हा अंबिका, अंबिका कुठे आहे ती? हा सांग ना, ती आहे का आता इथे? काय झालं बाबा? हे कसलं प्लॅनिंग सुरू आहे? मी विचारच करत होते की हा शिवनाथ कुठल्या बळावर आपल्याशी लढणार आहे. या अस्तींबद्दल मी विसरलेच होते. शिवनाथ, तुला माहितीये ना, तू माझ्यापासून काही लपवू शकत नाहीस. देते अस्ती माझ्याकडे. नाही दे इकडे शिवनाथ. नाही मंजिरी, नाही मंजिरी, नाही नाही देणार मी तुला. शिवनाथ, अस्ती माझ्याकडे नाही. अंबिका, मंजिरी, शांत. काय घे आणि घेऊन जाय तू. नाही. मंजिरी, काय लोणचं घालणार त्याचं? विनाकारण ह्याच्या मागे धावून स्वतःचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही मला संपवू शकता हा भ्रम जितक्या लवकर सोडाल ना, तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. कळलं? आणि अंबिका, आता ही व्यर्थ धडपड सोड. मीराच्या बाळणपणाकडे लक्ष दे. लवकरच आई होणार आहे ती. आणि शिवनाथ, तू सुद्धा काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? जरा आंघोळ वगैरे कर, माणसात ये. लवकरच आजोबा होणारच तू. विसरलास का? मला पराभूत करण्याची स्वप्न बघण्यापेक्षा ना, दोघंही आता मीराच्या बाळणपणाच्या तयारीला लागा. कळलं?